आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी काय म्हणतोय, अजून थोडा वेळ वाट बघू की। काय बी म्हण, डॅडींची नजरच भारी। काय प्लॉट निवडलाय बघा की। विषय आरडे माझा आहे का? हा मला काहीतरी घोळ वाटतं। ती मंडळीत ना कुठेतरी अडकलेली दिसते। अहो यायची असती तर केव्हा झाली असती ती, अजून आली नाहीत म्हणजे। तुम्ही एक काम करा, त्यांचा नंबर आणि पत्ता द्या मला, मी त्यांच्या घरी जाऊन येतो। द्या। दाजी महत्वाचा फोन आहे, 2 मिनिटात आलो फोनवर बोलून। हा बरं या पटा। काय शत्रुघ्नराव, कशी दिसते मी? तुला काय सांगितलं मी कामात आहे म्हणून, नको ना मला त्रास देऊ। तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तर हे सगळं चाललंय। म्हणजे आता तुम्ही कामात आहे ना व, म्हणून मीच ठरवलंय की मी तुमच्या घरी येणार आहे। काय 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 येड लागले का तुला, का डोक्यावर पडली? असं काय करायला जाऊ नकोस। म्हणजे आता मी घरी नाही म्हणल्यावर तू घरी जाऊन काय करणार? आपण दोघं घरी असल्यावर गंमत वेगळी आहे का नाही? हो, पण ती गंमत करायला तुमच्याकडे वेळ कुठं आहे? आणि तसं बी तुमच्या घरी एवढा मोठा कार्यक्रम आहे, सगळ्या गावाला निमंत्रण आहे। मग मी बी गेले तर काय त्रास आहे त्यात? आणि याच्यापेक्षा भारी संधी मिळणार आहे का आपल्याला आपल्या प्रेमाबद्दल तुमच्या घरी सांगायला? तुम्ही का नाही काम करा, सगळं काम सोडा आणि मला न्यायला या, नाहीतर माझी मी जाईन सांगते। ऐक माझी आई, हे बघ असं काही करू नको। तुझ्या गाडीला जरा ब्रेक लाव। आता आपली गाडी डायरेक्ट तुमच्या घरातल्या समोर जाऊनच थांबणार आहे। चला भेटू तिकडच। मंजू अगं दाजी, चालायचं का आपण? का? म्हणजे घरी निघू ना आपण। घरी आलेत का कोण पाहुणे? ते त्यांचाच फोन आला होता, तर ते म्हणले की आज नाही येत, त्यांना एक काम आलेलं आहे। मला वाटलंच ते असे वागणार। आपण डॅडीने डील पूर्ण केल्याशिवाय घरी येऊ नका म्हणलेत। असंच गेलं तर काय म्हणताल डॅडी? तुम्ही पत्ता द्या, मी घरी जाऊन येतो त्यांच्या। नाही, कशाला उगच? म्हणजे मी काय म्हणतो, डॅडींनी आपल्याला सांगितलंच नाही तर कशाला जायचं ना त्यांच्याकडे? परत ते चिडले बिडले तर चला आपण घरी जाऊ। त्यात तसंही आपल्या घरी एवढा मोठा कार्यक्रम आहे, आपण तिथं पाहिजे का नाही? चला चला चला, बसा गाडीवर। कसं चला।